Let us all open our Bibles to Genesis. आपण सर्वजण उत्पत्तीचं पुस्तक उघडूया. Genesis chapter 50. उत्पत्तीचा 50वा अध्याय आणि आपण काय वचन त्याच्यातनं वाचणार आहोत. Let us see what God is trying to speak to us today. आज आपण उत्पत्ती ह्याचा 50वा अध्याय उघडणार आहोत आणि त्याच्या 14व्या वचनापासून मी पुढे वाचणार आहे. सो प्लीज ओपन विथ मी Genesis chapter 50 आणि त्याचा पुढचं 14व्या वचनापासून मी पुढे वाचत आहे. नंतर योसेफाने आपल्या बापाला पुरल्यावर तो व त्याचे भाऊ व त्याच्या बरोबर जे त्याच्या बापाला पुरायला वर गेले होते ते सर्व मिस्रात परत गेले. आपला बाप मेला आहे हे योसेफाच्या भावांनी पाहिले. तेव्हा ते म्हणाले, कदाचित योसेफ आमचे वैर करील आणि आम्ही जे त्याचे वाईट केले त्या सर्वांचे तो खचित उसने फेडील. आणि योसेफाला निरोप पाठवून त्यांनी म्हटले, तुझा बाप मरण्यापूर्वी आज्ञा देऊन म्हणाला, योसेफाला तुम्ही असे सांगा की आता मी तुला विनंती करतो, तू आपल्या भावांचा अपराध व त्यांचे पाप त्यांची क्षमा कर, कारण त्यांनी तुझे वाईट केले. तर आता आम्ही तुला विनंती करतो, तू आपल्या बापाच्या देवाच्या सेवकांच्या अपराधाची क्षमा कर. तेव्हा ते त्याच्याशी बोलत असता योसेफ रडला आणि त्याचे भाऊ त्याच्या पुढे जाऊन उपडे पडले आणि ते म्हणाले, पहा, आम्ही तुझे चाकर आहोत. तेव्हा योसेफ त्यांना म्हणाला, भिवू नका, मी देवाच्या ठिकाणी आहे काय? तुम्ही तर माझ्याविषयी वाईट योजिले, पण आजच्या प्रमाणे पुष्कळ लोकांना वाचवावे म्हणून देवाने ते बऱ्याकरिता योजिले. तर आता भिवू नका, मी तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे पोषण करीन. याप्रमाणे त्याने त्यांचे समाधान केले आणि तो त्यांच्याशी प्रेमाने बोलला. टुडे वी आर रीडिंग फ्रॉम जेनेसिस चॅप्टर 50 आणि आपण योसेफाची जी एक स्टोरी आहे त्याच्यातला एक छोटासा पार्ट बघितला आहे. इनफॅक्ट इट इज द एंड ऑफ जोसेफ स्टोरी. आपण पुन्हा एकदा 17 वचनचा शेवट वाचूया. इथं असं म्हणलेलं आहे की तर आता आम्ही तुला विनंती करतो, तू आपल्या बापाच्या देवाच्या सेवकांच्या अपराधाची क्षमा कर. तेव्हा ते त्याच्याशी बोलत असता योसेफ रडला. जसा देवाचा एक मोठा सेवक याकोब, जेकब, द फादर ऑफ दीज 12 चिल्ड्रन, जसं त्याचं वेन ही पास्ट अवे, ज्यावेळेला तो मरण पावला त्यानंतर त्याच्या मुलांनी, जे बाकीचे 11 मुलं होते, त्या मुलांनी काय केलं, त्यांनी योसेफाकडे जाऊन एक विनंती केली. त्यांच्या विनंती करण्यामागे एक मोठं कारण होतं, कारण त्यांना भीती वाटत होती की आता योसेफ जो आहे तो मागच्या सगळ्या गोष्टींची काय करेल, परतफेड करेल किंवा उसने घेईल, म्हणजे ही विल टेक रिव्हेंज. कारण ते लोक जे होते, ते 11 भाऊ, ते योसेफाशी काय बरे वागले नव्हते. इनफॅक्ट त्यांनी त्याचा खूप छळ केला असतो. आपल्याला माहिती आहे, वी नो द स्टोरी ऑफ जोसेफ. आणि एवढंच नाही तर त्यांनी काय काय केलं असतं, त्याला एका गुहेत टाकलं असतं, है ना. दे थ्रू हिम इन अ वेल, देन दे टोर हिज क्लोक. त्याच्यानंतर त्याच्यावर रक्त शिंपडून त्यांच्याच बापाला त्यांनी फसवलं, याकोबाला फसवलं. एवढंच नाही तर योसेफाला त्यांनी काय केलं होतं, मिस्रामध्ये जाणारे जे व्यापारी होते त्यांच्या हाती त्यांना विकून टाकलं होतं. विसरून गेले होते ते योसेफाबद्दल. आणि या सगळ्या गोष्टी अगोदर ऍक्च्युली जर विचार केला तर त्यांना काय करायचं होतं, योसेफाला लिटरली मारायचं होतं. सो मच हेटेड वॉज देअर इन देअर हार्ट. आणि योसेफ जो आहे तो त्याच्यानंतर काय होतो, त्याचं एकदम उलटा पालट दिशा होऊन जाते, बिकॉज ही बिकम्स व्हेरी सक्सेसफुल. तो मिस्रामध्ये जाऊन खूप एक मोठा माणूस बनतो, फारोच्या हाताखालचा एक मोठा मॅनेजर बनतो. ही इज लाईक द फर्स्ट इन कमांड, डिसिजन्स घेणारा तो बनतो. आणि ज्या वेळेला योसेफ त्याच्या भावांना किंवा त्याच्या पूर्ण कुटुंबाला इथं आणतो, त्यांना चांगलं घर किंवा चांगली जागा देतो राहायला, ही लुक्स आफ्टर देम, दे ऑल आर हॅपी, दे ऑल फील ओके, गुड, वाव, गुड. पण आणि त्याच्यानंतर अनेक वर्ष असे गेले, कारण याकोब पण मिस्रामध्ये कितीतरी वर्ष राहिला होता. अनेक वर्ष, ऑलमोस्ट 17 to 20 इयर्स तो तिकडे राहिला होता. आणि जसा याकोब आता मेला, त्यानंतर ह्या मुलांना, बाकीच्या 11 मुलांना ज्यांनी योसेफाचा छळ केला होता, त्यांना सर्व गोष्टी आठवतात.
अरे बापरे, आत्तापर्यंत आपण जिवंत होतो, किंवा आत्तापर्यंत आपल्यावर छळ झाला नाही, किंवा आत्तापर्यंत योसेफाने आपल्यावर न्याय केला नाही. का? कारण फक्त आपले वडील जे होते ते जिवंत होते म्हणून. अँड दॅट्स वाय दे गो टू हिम. आणि एवढंच नाही तर व्हॉट दे डू, दे राईट हिम अ मेसेज. ते एक खोटं संदेश किंवा एक खोटं मेसेज जे आहे ना, ते लिहून काय करतात, ते योसेफाला पोस्ट करतात किंवा त्याला जाऊन देतात. अ मेसेज सेईंग की आमच्या वडिलांनी किंवा तुझ्या बापानी याकोबानी काय केलंय, ही आज्ञा तुला दिलेली आहे. आणि ती आज्ञा काय होती? ती आज्ञा अशी आहे की तू तुझ्या या भावांचे अपराधांची क्षमा कर. तुझ्या या भावांची, देवाच्या सेवकांची तू क्षमा कर. इट वॉज अगेन अ लाय, इट वॉज अ प्लॉट, इट वॉज अ प्लॅन. त्यांना फक्त भीती ही होती की योसेफ काय करणार आहे, त्यांचा न्याय करणार आहे. कारण आता वडील नाहीये बघायला, सुपरवाइज करायला, मॅनेज करायला. बट सी व्हॉट जोसेफ डिड. असं म्हणलंय 17व्या वचनामध्ये की हे ऐकून योसेफ रडला. है ना? ही गेट्स अ लेटर. ओके, त्याच्याकडे एक असं पत्र आलंय आणि त्याच्यामध्ये असं सगळं नोटीस त्यांनी सगळी ही वाचली, जी बातमी आता आपण वाचलेली आहे ना, की अरे तुझ्या वडिलांनी असं सांगितलं, यांची क्षमा कर. अँड देन सडनली ही स्टार्ट्स क्राईंग. नाउ व्हॉट इज दॅट थिंग दॅट ही क्राईड फॉर? तो का रडला योसेफ? आज आपण ते जाणून घेणार आहोत. योसेफ जो आहे ना, त्याचा पूर्ण जीवनाची जर आपण अभ्यास केला, त्याच्या जर पूर्ण जीवनाबद्दलचे ज्या ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत ते वाचून काढले, तर आपल्याला कळतं की जोसेफ वॉज वन ऑफ द बेस्ट पिक्चर्स ऑर इलस्ट्रेशन्स ऑफ जीसस क्राइस्ट. येशू ख्रिस्ताचं एक खूप छान उदाहरण जे आहे ना, किंवा एका प्रकारचं पिक्चर होतं इन द ओल्ड टेस्टमेंट, दॅट वॉज जोसेफ. We can say that he was the most perfect picture or the most perfect illustration of our Lord Jesus Christ. कारण योसेफामध्ये आणि येशू ख्रिस्तामध्ये इतके सिमिलॅरिटीज आहेत ना, जे म्हणजे आपण जर त्याचा अभ्यास केला तर आपल्याला असं वी विल गेट सरप्राइज टू नो की इतके सिमिलॅरिटीज कसे काय योसेफामध्ये आणि येशू ख्रिस्तामध्ये. येशूचं जे कॅरेक्टर आहे, देवाचा जो स्वभाव आहे ना, तो योसेफामध्ये या ठिकाणी उत्पत्तीमध्येच आपल्याला बघायला मिळतो. आणि त्या गोष्टींसाठी एक लिस्ट आहे. आय वॉन्ट टू रीड इट आउट फॉर यू. ज्या लिस्ट प्रमाणे आपण बघणार आहोत की कसे योसेफाचे जे स्वभाव होते, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स जे होते ना, ते येशू ख्रिस्ताबरोबर कसे मेळ खातात किंवा कसे सिमिलर आहेत ते. अँड दॅट विल हेल्प अस अंडरस्टँड हाऊ जोसेफ वॉज अ टाईप ऑफ जीसस. वाचूया. मी तुमच्यासाठी एक लिस्ट वाचत आहे. आय एम जस्ट रीडिंग आउट दिस फॉर यू. अ कंपॅरिझन बिटवीन जोसेफ अँड जीसस. योसेफ जो होता ना, तो त्याच्या वडिलांच्या कळपाचं किंवा त्याच्या वडिलांचा फ्लॉकचा तो कोण होता? मेंढपाळ होता. ही वॉज अ शेपर्ड ऑफ हिज फादर्स फ्लॉक. आपण हे वाचतो की उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायांमध्ये योसेफ त्याच्या वडिलांच्या मेंढरांना तो चारत असायचा, त्यांचा देखभाल तो करायचा. जीसस टू इज द शेपर्ड ऑफ हिज फादर्स फ्लॉक. येशू कोण आहे? येशू पण पित्याच्या कळपाचा कोण आहे? तो मेंढपाळ आहे. येशू म्हणतो मी उत्तम मेंढपाळ आहे. दुसरी गोष्ट, योसेफ जो होता तो त्याच्या वडिलांचा कोण होता? एकदम प्रिय पुत्र होता. ही वॉज हिज बिलव्हड, डिअरली बिलव्हड सन. त्याचप्रमाणे जर आपण येशूबद्दल विचार केला तर काय म्हणलेलं आहे? गॉड सो लव्ड द वर्ल्ड सो दॅट ही गेव हिज ओनली बिलव्हड सन. येशू पण जो आहे तो देव पित्याचा कोण आहे? प्रिय पुत्र आहे. त्याचबरोबर योसेफाबद्दल जर विचार केला तर योसेफ जो होता ना, त्याच्या भावानी त्याचा द्वेष केला होता, योसेफाचा द्वेष केला होता. येशूबद्दल जर विचार केला तर येशूचा पण त्याच्याच भावांनी म्हणजेच इस्रायल राष्ट्रांनी काय केलं होतं? इस्रायली लोकांनी, यहुद्यांनी त्याचा द्वेष केला होता. अ व्हेरी बिग सिमिलॅरिटी. फोर्थ, योसेफ जो होता ना, त्याला त्याच्या वडिलांनी त्याच्या भावांच्या बचावासाठी पाठवलं होतं. आठवते ती गोष्ट? ज्याला त्याचे भाऊ जे होते ते एका दुसऱ्या शहरामध्ये जातात जिथं त्यांच्या जीवाला धोका होता. कारण लेवी आणि शिमोन ह्या दोघं, याकोबाचे जे दोघं मोठे मुलं होते, थोरले मुलं होते, त्यांनी एक गडबड केली होती. त्यांनी अनेक लोकांना मारलं होतं. कारण त्यांच्या बहिणीवर जे अत्याचार झाला होता किंवा तिच्यावर जे काही जुल्म झाले होते, त्यांचा बदला त्यांनी तलवारीने घेतला होता. आणि पुन्हा एकदा जेव्हा ते त्या नगरामध्ये चालले किंवा त्या देशामध्ये ते चालले होते, तेव्हा योसेफ काय करतो? तिथं त्याच्या वडिलांच्या कळपांचा तो देखभाल करत असतो, त्यांना चालत असतो. पण याकूब त्याला बोलवतो आणि म्हणतो, जोसेफ कम हिअर. तू तुझ्या भावांकडे जा आणि त्यांना सांग की दे आर इन अ डेंजरस लँड. आणि योसेफ तिथे त्याच्या भावांकडे गेला होता त्यांच्या बचावासाठी. जोसेफ वॉज सेंट बाय हिज फादर
सो दॅट हिज ब्रदर्स कुड बी सेव्ड. है ना? त्याचप्रमाणे येशू जो आहे त्याच्या पित्यानी, येशूच्या पित्यानी, देव जो पिता आहे त्यांनी त्याच्या पुत्राला कोणासाठी पाठवलं? येशूच्या भावांसाठी पाठवलं. म्हणजेच कोण? इस्रायली लोक, यहुदी लोक, आणि त्याचबरोबर आपण सर्वजण. आपल्या बचावासाठी त्यांनी त्याला पाठवलं, हे की नाही? अ बिग सिमिलॅरिटी. त्याचबरोबर योसेफाच्या भावांनी त्याच्या विरुद्ध काय केलं होतं? प्लॅनिंग, प्लॉटिंग केली होती, स्ट्रॅटेजी केली होती. ह्याला कसं मारायचं, ह्याला कसं विकून टाकायचं, किंवा कसं ह्याला आपण, म्हणजे वी डोंट वॉन्ट दिस मॅन. दे वर स्ट्रॅटेजायझिंग अगेन्स्ट हिम. त्याच्या विरोधामध्ये त्याच्यावर त्याचा नाश व्हावा, किंवा त्याच्यावर, नाही का, दे वॉन्टेड टू गेट रिड ऑफ हिम. योसेफाच्या भावांनी असं योसेफाबद्दल केलं होतं. त्याचबरोबर येशूच्या भावांनी, यहुद्यांनी, त्यांनीच त्याला धरून देण्यासाठी अनेक प्रकारचे काय केले होते? षडयंत्र रचले होते. कसं धरून द्यायचं ह्याला? कुठून आपल्याला हा सापडेल? कोण आहे का जो ह्याला आपल्याला धरून देण्यासाठी मदत करेल? ते रोज हे विचार करायचे अक्षरशः मंदिरामध्ये. येशूच्या भावांनी पण तसंच केलं होतं, जसं योसेफाच्या भावांनी त्याच्या विरोधात केलं. त्याचबरोबर योसेफाचा जो झगा होता ना, त्याला त्यांनी फाडून, त्याच्यावर रक्त शिंपडून, त्याचा अक्षरशः त्याची अवस्था खराब करून त्याच्या वडिलांकडे तो नेला होता. बरोबर आहे ना? योसेफाच्या भावांनी काय केलं होतं? त्याचा तो झगा घेतला होता, जो त्याला खूप प्रिय होता, जो त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी बनवलेला होता. तो झगा त्यांनी काय केला? घेतला, अक्षरशः फाडला असेल, आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावर रक्त शिंपडला आणि त्यांनी त्याच्या वडिलांकडे घेऊन गेलं. दे टोर इट. त्याचबरोबर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं, त्याच्या भावांनी काय केलं होतं? यहुदी लोकांनी काय केलं होतं त्याच्यासाठी? त्याचा झगा पण उतरवला होता, त्याला वधस्तंभावर दिलं होतं. त्या जगाची अवस्था आपल्याला माहिती काय झाली होती? असं म्हणतात, चिठ्ठ्या टाकून त्याला फाडून एकमेकांनी घेतलं होतं, कारण त्यांचं म्हणणं होतं की हा जगा जो आहे फार इम्पॉर्टंट. त्या वेळेला पण त्याची चेष्टा मस्करी ते करत होते वधस्तंभावर असताना. इथं ह्या जगाचं मजाक उडवला गेला, किंवा त्याचं काय झालं? नाश केला गेला. इथं येशूचं पण जगा त्याच्या शरीरावरून काढण्यात आला होता. त्यानंतर आपण पाहतो की ह्या व्यक्तीला, योसेफाला, त्याच्या भावानी मिस्रामध्ये दिलं होतं, किंवा मिस्रामध्ये जावं लागलं होतं योसेफाला. आपण पाहतो की यहुदी लोक त्याला मारायला निघाले होते. हेरोद जो राजा होता, हेरोद द ग्रेट, ही वॉज अबाउट टू किल जीसस ॲज अ बेबी, है ना? आणि म्हणून जसा योसेफ मिस्रामध्ये गेला, तसा येशू पण मिस्रामध्ये गेला होता लहान असताना, फॉर हिज सेफ्टी. त्यानंतर आपण पाहतो की योसेफाला एका सेवक, किंवा एका दास, किंवा एका स्लेव्हच्या भावामध्ये त्याला विकलं गेलं होतं मिस्रामध्ये. एका स्लेव्हच्या पैशामध्ये, किंवा एका स्लेव्हच्या भावामध्ये, की इन द प्राइस ऑफ व्हॉट यू कुड बाय अ स्लेव्ह, त्या भावामध्ये त्याच्याच भावांनी त्याला विकलं होतं. घे 20 चांदीचे नाणे. येशूच्या भावांनी काय केलं? त्याला देखील एका नौकर, किंवा एक स्लेव्ह, त्याच्या किमतीमध्ये त्यांनी त्याला देखील विकलं होतं, धरून दिलं होतं. ह्याला 20 शिक्के होते चांदीचे, आणि ह्याला किती होते? 30 होते. सेम थिंग. त्याच्यानंतर आपण पाहतो की योसेफ जो होता तो मोहात पडला होता, किंवा तो टेम्पटेशन मध्ये पडला होता, है ना? पोतिफरची बायको, किंवा ती दॅट लेडी इन इजिप्त, तिने काय केलं होतं? त्याला टेम्पटेशन मध्ये पाडलं होतं. आणि आपण बघतो की येशूला देखील काय केलं होतं? सैतानाने मोहामध्ये पाडलं होतं, की ही टुक हिम अप ऑन दॅट माउंटन, आणि त्याला वेगवेगळ्या टेम्पटेशन्स मध्ये नेलं होतं. सेम थिंग हॅपन्ड. त्याच्यानंतर आपण पाहतो की योसेफाविरुद्ध खोटे अलिगेशन्स लागले होते. जेव्हा तो मिस्रामध्ये गेला, तो मोठा झाला, त्याच्यानंतर त्याच्यावर खोटे अलिगेशन्स लागले, खोटे आरोप लागले, की ह्यांनी अशा प्रकारे माझा छळ केला, किंवा ह्या योसेफानी काय केलं? माझ्यावर अत्याचार केला, जाल जुलूम केले, ह्यांनी मला छळलं. खोटे आरोप. त्याचप्रमाणे येशूवर देखील खोटे आरोप लावले होते, की हा दुर्भाषण करतो, हा असं करतो, तसं करतो, देवाबद्दल विरुद्ध बोलतो, अनेक काय काय गोष्टी. हा सुनते विषय विरुद्ध बोलतो, किंवा शब्दाच्या उलट करतो. जे काही गोष्टी आहेत त्यांनी वेगळे वेगळे चुकीचे आरोप येशूवर लावले होते. फॉल्स अक्युजेशन्स ऑन बोथ ऑफ देम. योसेफाला पण कुठं टाकलं गेलं होतं? एका गुहेत टाकलं गेलं होतं, एका तुरुंगामध्ये टाकलं गेलं होतं. मिस्रामध्ये असताना ही वॉज पुट इन अ डंजन, प्रिझनमध्ये टाकलं होतं. बरोबर आहे? योसेफाला. येशूला देखील कैफाच्या तुरुंगामध्ये टाकलं होतं. योसेफ जो होता तो पण बेड्यांनी बांधला गेलेला होता. येशू पण जो होता तो पण बेड्यांनी बांधला गेला होता.
त्याचबरोबर जर योसेफाचा जर विचार केला तर तुरुंगामध्ये असताना योसेफाच्या आजूबाजूला दोन कोण होते? दोन विटनेसेस होते, दोन साक्षी होते. येशूच्या पण आजूबाजूला दोन साक्षी होते, बरोबर आहे. त्या वधस्तंभावर येशूच्या एका ठिकाणी एक चोर आहे, दुसऱ्या ठिकाणी दुसरा चोर होता. योसेफ ज्या वेळेला तुरुंगामध्ये होता, ज्या वेळेला त्याच्या अवतीभोवती हे दोन वेगवेगळे लोक होते, त्या दोघांना आठवतं एक दृष्टांत आला होता आणि मग योसेफाने त्या गोष्टींचं स्पष्टीकरण देऊन सांगितलं होतं की तुम्ही ज्या वेळेला सुटाल तर तुम्ही या गोष्टींचं स्पष्टीकरण देऊन माझ्यासाठी पण विनंती करा फारोकडे. पण आपण बघतो एकाचा नाश झाला आणि एक वाचला गेला. जो प्याला धरणारा होता, द कप बेरर, ही वॉज सेव्ड अँड द कुक पेरिश्ड. पण इथं पण कसं झालेलं आहे, इथं येशू ज्या वेळेला वधस्तंभावर होता त्यावेळेला दोन्ही ठिकाणी चोर आहेत, पण एक वाचला आणि एक काय झालाय, एकाचा नाश झाला. सिमिलॅरिटीज इफ यू सी, दोघांचं जर आयुष्य जर बघितलं ना तर दोघांनी त्यांचे मिनिस्ट्री, एका प्रकारची मिनिस्ट्री किंवा त्यांचं कार्य, त्यांचं काम जे आहे ना ते 30 मध्ये आल्यानंतर केलं होतं. ऍट द एज ऑफ 30 years old जोसेफ हॅड बिकम अ मेन इनचार्ज इन इजिप्ट. त्याचप्रमाणे येशूनी त्याची मिनिस्ट्री पण 30 वर्षाचा असताना सुरू केली होती. आणि एवढंच नाही तर दोघा जणांनी काय केलं होतं, योसेफानी त्याच्या विरुद्ध जे काही लोकांनी अपराध केले होते त्याच्या भावांना त्यांनी क्षमा केलं होतं. येशू देखील त्याच्या भावांची क्षमा करत होता. वधस्तंभावर असताना तो काय म्हणतो, प्रभू ह्यांच्या विरुद्धामध्ये हे पाप तू मोजू नकोस. सी, जोसेफ ऑल्सो फॉरगिव्ह देम, जीसस ऑल्सो फॉरगिव्ह देम. आफ्टर दॅट योसेफ जो आहे ना त्यांनी एक पूर्ण राष्ट्र वाचवलं होतं, पूर्ण मिसर देश त्यांनी वाचवलं होतं. का? कारण दुष्काळ पडला होता आणि त्याला देवाने दिलेल्या बुद्धीमुळे, विजडममुळे त्यांनी काय केलं, त्यांनी त्याच्यामध्ये योजना सुचवली आणि त्यांनी अनेक वर्षांसाठी धान्य तिथं जमवून ठेवलं होतं आणि दुष्काळामध्ये देखील लोक व्यवस्थित जेवून जगले होते. कारण दुष्काळामध्ये जगणं इझी नाहीये, पीपल डाय. बट नाव इफ यू सी, एवढंच नव्हे तर त्यांनी त्यांच्या पूर्ण देशाचं तारण केलं, त्या पूर्ण देशाला त्यांनी वाचवलं होतं योसेफानी. येशू देखील काय करतोय, त्याच्या पूर्ण राष्ट्रासाठी, इस्रायलासाठी तो आला होता, यासाठी की त्यांनी वाचावं, त्यांनी पहिले विश्वास ठेवा. फायनली या दोघं जणांनी काय केलेलं आहे, जे काय त्यांच्या विरोधामध्ये लोकांनी योजना केली, जसं योसेफाच्या केसमध्ये त्याच्या भावांनी त्याच्या विरोधामध्ये काय केलं होतं, वेगवेगळे षडयंत्र रचले, त्याच्यावर नुकसान व्हावं, त्याचा जीव धोक्यामध्ये पडावा, अशा वेगवेगळ्या प्रकारची जी योजना केली, त्या सर्व योजनेंना ते कशा प्रकारे बघतात, त्यांचे दृष्टिकोन बघा कशी बघायची. योसेफ म्हणतो, जे काही तुम्ही चुकीचे कामं केले, जे काही तुम्ही वाईट करता, देवानी त्याच्यातनं चांगलं केलंय किंवा उत्तम केलंय. Joseph said that whatever bad you were planning for me, God turned it into a good thing. What did Jesus say? तुम्ही मला वधस्तंभावर दिला, तुम्ही मला या गोष्टी केल्या, माझ्यावर छळ आणला, मला तुम्ही नाकारलं, but see what has happened now. This stepping stone has become a building block. है ना? सर्वांच्या तारणासाठी आज तो काय झालेला आहे, he has become a stepping stone. He has become the foundation. Joseph and Jesus carry so much similarities. Obviously one is our Lord Jesus Christ, पण योसेफ आणि येशूचं जे कॅरेक्टर आहे ना ते इतके 2000 वर्ष अगोदरच आपल्याला काय दाखवलं होतं, त्यांनी दर्शवून दाखवलं होतं की इट इज पॉसिबल टू लिव्ह लाईक जीसस. हू सेज इट इज नॉट पॉसिबल? त्याच्याच भावांची, एक नाही 11 भावांची त्यांनी क्षमा केली होती. कितीदा? एकदा, दोनदा, अनेक वेळा. आत्ता देखील तो त्यांची क्षमाच करतोय, कारण त्याला माहिती आहे, ही वॉज वाईज. त्याला माहिती आहे ना, तो त्याच्यामध्ये इतकी बुद्धी होती, देवाने त्याला इतकं विजडम दिलं होतं की ही कुड इंटरप्रेट ड्रीम्स. कॅन यू इमॅजिन दॅट? त्याला त्या लेटर मधला खोटेपणा दिसला नसेल का? ऑब्व्हियसली दिसला असेल. त्याला समजलं असेल की हे किती अजून म्हणजे नाही का, दे आर ट्राईंग टू स्टिल प्लॅन अँड प्लॉट अगेन्स्ट मी. पण योसेफ रडला आणि येशू देखील रडला. अनदर सिमिलॅरिटी, योसेफ रडला, येशू देखील रडला. येशू कधी रडला? रिमेंबर इन जॉन चॅप्टर 11 येशू तिथं रडला. सगळ्यात छोटं वर्स दॅट वी रीड, जीसस वेप्ट. दॅट इज द स्मॉलेस्ट वर्स इन द बायबल. योसेफ जो आहे ना तो येशूच्या एकदम परफेक्ट पिक्चरमध्ये आपल्याला दिसतो, कारण तो देखील इथं रडत आहे आणि येशू देखील तिथं रडला. पण आपण हे विचार करूया, आपण हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत की योसेफ एक्झॅक्टली का रडतो. इथं योसेफ का रडत आहे? त्याचे वडील गेले म्हणून रडतोय का दुसरं काहीतरी कारण आहे म्हणून रडतोय?
नो. योसेफ इज क्राईंग, जोसेफ इज वीपिंग, कारण त्याचं पूर्णपणे अंतकरण काय झालं होतं, गळून गेलं होतं, तुटून गेलं होतं. ही वॉजंट मॅड ॲट हिज ब्रदर्स. तो त्याच्या भावांच्या विरोधामध्ये नव्हता. त्याच्या भावांवर त्याचा राग होता असं नाहीये, किंवा तो चिडलाय, संतापलाय की काय अजून हे मूर्खपणा करतात, असं पण नाहीये. मग त्याला दुःख होत होतं, त्याला खंत होत होता, त्याला वाईट वाटत होतं की माझ्या भावांना अजून देखील कसं समजत नाही. माझे थोरले भाऊ, माझ्यापेक्षा हे 10 जे भाऊ आहेत हे सगळे माझ्यापेक्षा मोठे आहेत, एकच माझ्यापेक्षा धाकटा आहे. चला ठीक आहे, ह्याचं समजू शकतो, पण हे थोरले भावांना तरी समजायला पाहिजे. का समजत नाही की मी ह्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे अपराध ह्यांचे मोजत नाही, किंवा ह्यांना मी क्षमा करून टाकलेली आहे. हे काय नवीन पत्र घेऊन आले उगीच खोटेपणाने मला सांगायला ह्या गोष्टी. ही वॉज नॉट मॅड ॲट हिज ब्रदर्स, किंवा त्याच्या भावांना तो खाली बघत होता असं पण नाहीये. योसेफानी त्याच्या भावांना, सर्व भावांना त्यांनी क्षमा केली होती. आणि कधी केली होती? पूर्णपणे त्यांनी काय केलं होतं, फॉरगिव्ह केलं होतं. अनकंडिशनली. कुठलं कंडिशन ठेवलं होतं का? असं केलं तर मी क्षमा करेल, हे करा मग मी तुमची क्षमा करेल, हे अशा प्रकारे माझी सेवा करा मग इतक्या वर्षांनी मी तुमची क्षमा करेल, असं नव्हतं केलं. कम्प्लिटली, अनकंडिशनली, टोटली ही हॅड फॉरगिव्हन देम. ज्या लोकांनी, त्याच्या भावानी त्याचा छळ करायचा प्रयत्न केला, त्याला मारून टाकायचा प्रयत्न केला, त्या सर्वांवर योसेफानी प्रीती केली होती. ही लव्ड देम. एवढंच नाही तर त्यांना भरपुरीने काय काय गोष्टी दिल्या होत्या. जसं तो एका हुद्द्यावर आला, तो एका पोझिशनवर आला होता मिस्रामध्ये, त्यांनी काय केलं होतं, त्यांना अनेक गोष्टी दिल्या, त्यांना खाण्यासाठी अन्न दिलं. एवढंच नाही तर त्यांना कनानातून काढून त्यांना मिस्रामध्ये आणलं होतं, कारण त्या दिवसांमध्ये तिथं पण दुष्काळ पडला होता. आणि म्हणून त्यांना इथं आणलं. आणि मग योसेफनी काय केलं होतं, मिस्रामध्ये त्यांना एक छोटंसं प्रांत दिलं होतं, एक छोटीशी जागा दिली होती. कुठली जागा होती ती? कॅन यू रिकॉल? गोशेन प्रांत. रिमेंबर दॅट प्लेस? असं म्हणतात मिस्रामधले सर्वात हिरवीगार ती जागा होती, तो भाग होता. इट वॉज ग्रीन and it was good for vegetation, it was good for agriculture, it was good for all kinds of stuff. One of the greenest sides of the land of Egypt. सर्वात उत्तम मधला उत्तम योसेफ त्याच्या परिवारासाठी करत होता, त्याच लोकांसाठी ज्यांनी त्याचा छळ केला. योसेफाने त्याच्या सर्व भावांवर प्रीती केली. त्याच्या भावांसाठी त्यांनी काय केलेलं आहे, कळवळा दाखवला होता. ही केअर्ड फॉर ऑल ऑफ देम. आता अनेक वर्ष गेले, योसेफाचे भाऊ जे आहेत ते मिस्रामध्ये आले. नुसती योसेफाचे भाऊ नाही तर अजून कोण कोण आलेले आहे, तर योसेफाचे आणि त्याच्या भावांचे त्यांचा वडील म्हणजे याकोब देखील काय केला होता, अनेक वर्ष मिस्रामध्ये येऊन तो राहिला होता. नाउ years have gone by and now Jacob finally dies. याकोब काय होतो, तो मरण पावतो. आणि त्यानंतर काय होतं की इतके वर्ष गेलेले आहेत, ते लोक त्या मिस्रामध्ये राहतात. योसेफाशी त्यांचा रोजचा संबंध वाढलेला आहे, त्यांनी मागच्या गोष्टी विसरलेल्या आहेत, त्यांना माहिती आहे. आणि सर्व गोष्टी घडल्यानंतर जसं त्यांचे वडील वारले, जशी त्यांनी त्याला अक्षरशः पुरलं, सडनली दे स्टार्ट थिंकिंग, अरे बापरे, आता ती जे पाप किंवा ज्या गोष्टी आपण इतक्या वर्षापूर्वी केले होते त्याचं काय, आता हा तर आपला सूड घेईल किंवा हा तर आपला बदला घेईल. वडील तर गेले, याकोब तर गेला, आता कोण आपल्यासाठी आपला बचाव कोण करेल, किंवा आपला पक्ष हे करण्यासाठी कोण आपलं सहाय्य करेल. म्हणून ते काय करतात, ते त्याला एक चिठ्ठी पाठवतात, एक निरोप पाठवतात की आमच्या वडिलांनी, तुझ्या वडिलांनी, याकोबांनी असं हे आदेश तुला दिलेला आहे. काय आदेश दिलाय? 17 वचनामध्ये तो काय म्हणतो, तो असं म्हणतो की योसेफाला तुम्ही असे सांगा की आता मी तुला विनंती करतो. कोण म्हणतंय ते असे लिहितात की याकोब असं म्हणत आहे, मी तुला विनंती करतो, तू आपल्या भावांचा अपराध व त्यांचे पाप यांची क्षमा कर, कारण त्यांनी तुझे वाईट केले. तर आता आम्ही तुला विनंती करतो, तू आपल्या बापाच्या देवाच्या सेवकांच्या अपराधांची क्षमा कर. आणि योसेफ रडला. योसेफ हे सगळं वाचून त्याला अक्षरशः असं वाटतं की अरे बाप रे, एवढं करून देखील ह्यांना समजत नाही, अजून काय करावं, व्हॉट कॅन आय डू दॅट यू स्टिल डोंट गेट इट, यू डोंट अंडरस्टँड दॅट आय लव्ह यू. है ना. योसेफ काय म्हणतो की अरे मी तुमच्यावर इतकी प्रीती केली, मी विसरलो त्या गोष्टी, तरी देखील तुम्ही लोक का या गोष्टी मनात ठेवता.
यू हॅव बीन फॉरगिव्हन. मी तर तुमची क्षमा पहिलेच केली होती. आय एम नॉट मॅड एट यू. तुम्ही ज्या गोष्टी माझ्या लहानपणी असताना माझ्यावरची छळ केला, मला जे विकलं, मला मारायचा जो प्रयत्न केला, किंवा अनेक प्रकारे माझ्याशी जसं तुम्ही वागला, त्या सर्व गोष्टींतर मी विसरून गेलेलो आहे. दॅट हॅज बीन डेल्ट विथ लॉंग अगो. तो त्याच्या भावानं काय म्हणत असेल की तुम्हाला कसं समजत नाही, तुम्ही असं बोलून मला दुखवत आहात, तुम्ही असं बोलून मला अजून काय करतायत, मला वाईट वाटायला लागले की मी काय दर्शवावं, काय करावं की तुम्हाला समजेल की मी तुमच्यावर प्रीती करतो, किंवा माझं तुमच्यावर प्रेम आहे, की हाऊ कॅन यू अंडरस्टँड दॅट आय लव्ह यू, यू आर माय ब्रदर्स. तो म्हणतो तुम्ही ज्या काही गोष्टी माझ्यावर छळ आणण्यासाठी केला, किंवा जे काही गोष्टी तुम्ही मला वेदना पोहोचवण्यासाठी केल्या, त्या सर्व गोष्टी झाल्या, गोष्टी संपल्या, आणि देवानी त्याच्यातनं उत्तमच निर्माण केलं ना, देवानी त्याच्यातनं चांगलं काहीतरी केलं त्याच्या योजनेसाठी. माझ्यावर केलेल्या अत्याचारांना किंवा माझ्यावर केलेल्या वाईटाचा देवानी काय केलंय, चांगल्यामध्ये रूपांतर केलेलं आहे. गॉड डेस्टिन्ड इट फॉर गुड, गॉड युज्ड इट फॉर गुड, अँड गॉड प्लॅन्ड इट फॉर गुड. तो म्हणतो मी तुमच्याबद्दल मनामध्ये काही खंत ठेवत नाही. आय डोंट कीप एनी ग्रज अगेन्स्ट यू, आय लव्ह यू, जोसेफ वुड से. आणि त्याच्यामुळे तो कसा म्हणत असेल की तुम्ही कशाला भीता, तुम्ही कशाला, वाय आर यू स्कॅर्ड. आणि योसेफ का रडला? कारण त्याला त्याच्या भावांच्या या कार्यामधनं किंवा या केलेल्या गोष्टीमधनं त्याला अजून वाईट वाटतंय की वडील जाऊन काय वेळ झाला नाही, तुम्ही लगेच मला पत्र लिहिलं की बाबा आमचा सूड घेऊ नको किंवा आमचा हानी करू नको. त्याला हे वाईट वाटू लागलं की माझ्या भावांना का कळत नाही की मी त्यांची क्षमा किती वर्ष अगोदरच केली आहे. आता नाव जम्प ऑन टू अ नेक्स्ट स्टोरी. 2000 years लेटर, 2000 वर्षांनंतर आपण पाहतो की येशू पण जो आहे तो योहान 11 मध्ये रडतो. काहीतरी गोष्ट घडली होती तिथं, ज्याच्यामुळे येशू जो आहे तो देखील, आपला प्रभू येशू तिथं रडतो. वाय? आठवते ती गोष्ट, लाजर जो आहे तो मरण पावला आहे, आणि येशू लाजर मरण पावला त्यावेळेला तो मार्थाला काय म्हणतो, तुझा भाऊ निश्चित जगेल, युअर ब्रदर शॅल राईज, ही विल राईज फ्रॉम द डेड. तो मार्थाला म्हणतो. पण तिथं मार्था त्याला काय म्हणते? मार्था त्याला म्हणते हो निश्चित, नक्कीच तो पुनरुत्थानाच्या दिवसांमध्ये तो काय होईल, तोही पुनरुत्थानित होईल. म्हणजे शी इज ट्राइंग टू से इन द डे ऑफ रेझरेक्शन ही विल ऑल्सो राईज. येस, आय नो दॅट. ती फिलॉसॉफिकल गोष्ट करत होती किंवा ती पुढच्या काळाची गोष्ट करत होती. पण येशू तिला काय सांगत होता की ही विल लिव्ह नाव, ही शॅल राईज नाव. तुम्हाला आठवतं ज्या वेळेला मार्थानी येशूला ते पत्र लिहिलं होतं, किंवा मार्थानी येशूला बोलावलं होतं की बाबा तू ज्या व्यक्तीवर प्रीती करतोस तो लाजर आजारी आहे. येशूनी काय केलं होतं आठवतं का? येशू तुरंत गेला नव्हता, तो लगेच नव्हता गेला. तो ही गोज आफ्टर नियरली 3 to 4 days, हे की नाही? त्यांनी काय वेळ लावला, काही दिवस त्यांनी घेतले, आणि मग तो तिथं गेला. आणि जेव्हा तो तिथे गेला, लाजर काय होता, तो ही वॉज पास्ट, ही वॉज डेड, लाझरस वॉज डेड. पण येशूच्या मनामध्ये हे माहित होतं, कारण ही सर्व गोष्टी ज्या होते, हे सर्व गोष्टीमध्ये देवाची योजना होती. इट वॉज ऑल अ पार्ट ऑफ अ प्लॅन, गॉड्स डिव्हाइन प्लॅन. येशूला माहित होतं की तो काय करणार आहे, बरोबर आहे ना? ज्या वेळेला त्याला ते बातमी मिळाली, ती सूचना मिळाली की लाजर आजारी आहे, त्याला माहित होतं की काय होणार आहे. त्याला माहिती आहे लाजराला आपल्याला कसं तो मरणातनं त्याला उठवणार आहे. ही न्यू ऑल दिस. तो स्वतः त्याच्या मित्राला, त्याच्या भावाला तो पुन्हा एकदा मेलेल्यातनं उठवणार आहे हे त्याला माहित होतं, खात्री होती. पण जसा तो तिथं येतो त्या खडकाजवळ किंवा त्यांच्या टूम जवळ, तर काय होतं तिथं? कॅन यू रिमेंबर वेन ही कम्स टू दॅट टूम? त्या ठिकाणी सगळे लोक तिकडे जमा झालेले आहेत. शिष्य आहेत, काही यहुदी आहेत, त्या गावातले काही लोक आहेत, त्यांचे शेजार पाजारचे असतील, आणि मार्था आणि मरिया पण आहे, लाजराचे बहिणी. आणि ते दोघी जणी काय म्हणतात येशूला, जर तू इथं असतास तर हा मेला नसता, किंवा ह्याच्यावर अशी वेळ आली नसती, किंवा इतकं वाईट घडलं नसतं. इफ ओनली यू वुड हॅव बीन हिअर देन दिस वुड नॉट हॅव हॅपन्ड. मार्था अँड मेरी दे से. एवढंच नाही तर तिकडचे आजूबाजूचे लोक जे होते ना, ते पण काय म्हणले की हा व्यक्ती, हा येशू, हा लोकांना, आंधळ्याला बरं करतो, लंगड्यांना बरं करतो, हा लोकांना इतकं आरोग्य देतो, तर हा व्यक्ती ह्याला निश्चित बरं करू शकला असता. ह्याने निश्चित लाजारासाठी काही ना काहीतरी करू शकला असता, ज्याच्याने लाजार मेलाच नसता.
बरोबर आहे ना? दे ऑल स्टार्ट सेइंग ऑल दीज थिंग्स आणि त्याच्यानंतर आपण बघतो की जीसस वेप्ट. देयर इज अ बिग केओस. शिष्यांना कळत नाही काय चाललंय. इथं मार्था आणि मरिया वेगळंच काहीतरी बोलतात. ते म्हणतात की बाबा तू असतं तर बरं झालं असतं. आणि त्यानंतर जे बाकीचे शेजारचे पाजारचे लोक ते म्हणतात की अरे तू इथं ह्यानी निश्चित काहीतरी केलं असतं ना, ह्यानी नसतं वाचू शकला का? In all that chaos, and Mary is crying and Martha is complaining and the disciples are clueless की काय चाललंय इथं, and they are still wondering. And Jesus in John chapter 11, he's looking at all of this and he wept. I feel की ज्या ज्या ठिकाणी येशू रडला असं लिहिलंय ना, विशेष करून 2 ठिकाणी लिहिलंय. वी मस्ट टेक हीड. आपण त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की येशू का रडला. इट इज द लॉर्ड हू इज क्राईंग. कॅन यू इमॅजिन? त्याला दुःख पोचलं म्हणजे काहीतरी गांभीर्याची गोष्ट तिथं आहे, काहीतरी शिकण्यासारखी गोष्ट आहे, काहीतरी महत्वाची गोष्ट तिथं आहे, हे आपल्याला समजायला पाहिजे. And one of those 2 times when Jesus wept, this is that time when Lazarus was dead. आणि बरेच वेळेला आपल्याला जेव्हा आपण ते वचन वाचतो किंवा अनेकांना असं वाटतं की येशू तिथं रडला. का रडला? कारण त्याचा प्रिय व्यक्ती, त्याचा आवडता व्यक्ती, त्याचा भाऊ, त्याचा मित्र लाझरस जो आहे तो मरण पावला. मे बी दॅट इज वाय ही इज क्राईंग. ओ जीसस इज क्राईंग दॅट लाझरस इज डाईड. आय डोंट थिंक सो. कारण त्याला ऑलरेडी माहित होतं, त्याला पहिलेच कळालं होतं की लाझरस जो आहे तो आजारी आहे. डू यू थिंक दॅट ही क्राईड बिकॉज ऑफ दॅट? नो. त्याला हे देखील माहित होतं की लाझरसला तो 2 मिनिटांनंतर सांगणार आहे उठून बाहेर या आणि तो येणार होता. मग तो कोणासाठी रडतो? मार्था व मरियेसाठी. कारण ते दोघं त्याचे ऍक्च्युअली फॅमिली सारखे होते. दिस वॉज लाईक अ स्मॉल फॅमिली युनिट फॉर जीसस. तर मग इथं येशू मार्था व मरियेसाठी रडत आहे का? की त्या दोघांना दुःख होतंय ते बघून त्याला वाईट वाटतंय असं आहे का? असं पण नाहीये. कारण त्याला हे देखील माहितीये की जसा हा आता बाहेर येईल तसं ह्यांचं दुःख जे आहे ते आनंदामध्ये बदलणार आहे. इट्स गोइंग टू चेंज कम्प्लिटली. दे आर गोइंग टू बी सरप्राइज्ड अँड दे आर गोइंग टू बी हॅपी. जीसस न्यू व्हॉट इज गोइंग टू हॅपन. त्याला माहित होतं मार्था मरिया बरोबर काय होणार आहे. हे अश्रू काही क्षणाचे आहेत, त्याच्यानंतर त्यांना आनंद होणार आहे, ते उल्हास करणार आहेत. देन वाय वॉज ही क्राईंग? निश्चित त्या गोष्टीमध्ये येशूला तिथं अविश्वास दिसला. अनेकांनी ज्या ज्या गोष्टी केले, जे जे गोष्टी ते बोलले, जे शब्द त्यांनी उच्चारले, शिष्यांना गोंधळून म्हणजे त्यांना कळेना काय चाललंय. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण पाहतो की तिथं नुसती अविश्वास पसरले असल्यामुळे तिथं येशू रडला. बट आय थिंक देअर इज मोर टू इट. तो फक्त तिथं अविश्वास असल्यामुळे रडत नाहीये, तर अक्षरशः त्यांचे जे मनातनं निघणारे जे विचार आहेत, त्यांचे जे बोल आहेत ना, त्या सर्व गोष्टी ऐकून त्याला वाईट वाटते, त्याला खंत होतंय. इट्स नॉट जस्ट अनबिलीफ, बट इट इज द वर्ड्स ऑफ अनबिलीफ. देर आर 2 थिंग्स. आज मी कुठल्या तरी एका व्यक्तीवर अविश्वास दाखवू शकतो, पण एका व्यक्तीचा अविश्वास जर माझा जर त्याच्यावर अविश्वास असेल तर मी ते 10 वेळा बोलून 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 अक्षरशः ते व्यक्त करत राहू शकतो. सर देर आर 2 थिंग्स. अनबिलीफ वॉज देअर. येशूला दिसत होतं की हे सगळेजण अविश्वासी. त्याला पहिल्यापासूनच माहित होतं की हे सगळेजण काय आहेत, अल्पविश्वासी लोक आहेत. पण ते बोल ऐकून 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 शेवटी येशू रडतो. कारण त्याला असं वाटतं की कसं तुम्हाला अजून कळत नाही. ही इज ऑल्सो ट्राईंग टू से द सेम थिंग. जसं योसेफाच्या मनामध्ये की तुम्हाला कसं कळत नाही, मी तुमची क्षमा किती वर्षा अगोदर केली होती. कशाला आणलं तुम्हाला गोशेन प्रांतामध्ये? कशाला तुम्हाला एवढी चांगली जागा दिली? तुम्हाला फारोच्या कळपाची मी तुम्हाला देखभाल करायचं काम दिलं, एवढं मोठं काम दिलं मी. जीसस इज सेइंग आय हॅव डन सो मच फॉर यू. येशू पण तसंच म्हणतो की अरे मी अंधाऱ्यांना बरं केलेलं तुम्ही बघता, मी हे करताना तुम्ही बघता, आणि तरी देखील तुमच्या मनामध्ये एवढे म्हणजे नाही का विचार आहेत, अविश्वासाच्या गोष्टी आहेत. तुम्ही ते बोलून दाखवता, व्यक्त करता, असं ढसढस रडता. अँड जीसस हॅज सेड दॅट दिस इज नॉट समथिंग दॅट व्हॉट आय एम एक्सपेक्टिंग. कसं काय तुम्हाला अजून कळत नाही? आणि ही क्राईज देअर बिकॉज ऑफ दिस लॅक ऑफ फेथ. दिस लॅक ऑफ फेथ मेड हिम फील सॅड. त्याच्याने त्याला वाईट वाटलं, त्याच्याने त्याला अक्षरशः दुःख झालेलं आहे की का या लोकांना कधी समजेल, कधी यांना कळेल की मी कोण आहे. अँड देन ट्राय टू इमॅजिन, ट्राय टू स्टेप इन टू दॅट सिच्युएशन. असं समजा की तुम्ही तिथं उपस्थित आहात आणि तुम्ही बघताय समोर एक ग्रेव आहे, मार्था मरिया खाली बसून रडतात, ते येशू समोर उभा आहे, अँड जीसस इज स्टिल अँड ही इज स्टंड. की इतका अविश्वास आणि ते सगळे ऐकून त्या गोष्टी, आणि त्याच्यानंतर त्याला दुःख झालं, तो रडला. जस्ट ट्राय टू इमॅजिन, पिक्चर युअर सेल्फ की तुम्ही तिथं उपस्थित आहात, तुम्ही तिथं बघत आहात ती गोष्ट.
तुम्ही येशूच्या शेजारी उभा आहात आणि त्याला बघून तुम्हाला देखील कळतं की ह्याला दुःख होतंय, ह्याला वाईट वाटतंय. अँड देन जीसस इज वायपिंग हिज टीयर्स अँड ही सेइंग की रोल दॅट स्टोन अवे, इनफ इज इनफ. त्या दगडाला तुम्ही आता इथून सरकवा ह्याच्या समोरून. जस्ट इमॅजिन दॅट पेन दॅट जीसस वॉज गोइंग थ्रू, बिकॉज ऑफ विच ही वेप्ट. यू वुड फील इट, है ना. आपण कितीदा तरी असं म्हणतो ना की अरे त्याला लहान मुलांना जेव्हा एक मोठा व्यक्ती चिडवतो, अनेक वेळेला त्याला त्रास देतो, मग आपण तो लहान व्यक्ती रडायला लागतो तर आपण कसं करतो, त्याला मोठ्याला सांगतो अरे आता तू शांत राहा, ह्याला रडतोय दिसत नाही तुला. वी स्टार्ट टेकिंग पार्ट इन दॅट पेन. आपल्याला पण कळतं की नाही रे याला वाईट वाटत असेल, अँड वी टेक पार्ट इन दॅट इमोशन. आणि मग आपण त्या दुसऱ्याला सांगतो की प्लीज स्टॉप इट. इथं जर आपण पण येशूच्या बरोबर तिथं उपस्थित असतो, मे बी जर जी बुद्धी आपल्याला आज आहे जर आपल्याला त्या वेळेला पण असते आणि आपण तिथं उपस्थित असतो, तर निश्चित आपण त्या सर्वांना बोललो असतो की तुम्ही शांत बसा, तुम्ही काय बोलता, तुम्हाला कळतं का, ह्याच्यानी ह्याला दुःख होतंय, अविश्वासाच्या बोलानी ह्याला दुःख होतंय. अँड दिस इज हाऊ जीसस वेप्ट. कारण योसेफाच्या भावानी जसं त्याच्यावर विश्वास दाखवला नाही, किंवा जशा प्रकारे त्यांनी असं दाखवलं की नाही बाबा आम्हाला अजून माहित नाही, हा उद्या देखील आमचा सूड घेऊ शकतो, ज्या वेळेला ऑलरेडी योसेफाने त्यांची क्षमा केली होती, त्याच प्रकारे इथं पण येशू बरोबर घडलं. अँड देन जीसस वॉज वीपिंग. आज देखील येशू जर कुठल्या गोष्टींमुळे दुःखित होत असेल, किंवा त्याला देखील खंत होत असेल, किंवा त्याला देखील वाईट वाटत असेल, तर कुठल्या गोष्टींमुळे त्याला वाईट वाटतं माहिती आहे का? इट इज नॉट बिकॉज ऑफ आवर सिन. आपण ज्यावेळेला पापात पडतो त्यामुळे त्याला दुःख होते असं नाहीये. आपण ज्या वेळेला चुका करतो त्यावेळेला त्याला दुःख होते असं नाहीये. निश्चित त्याला दुःख होतं त्या गोष्टींमुळे, बट इट इज बिकॉज ऑफ विच, त्या पापांमुळे ज्या वेळेला आपण काय करतो, आपण ह्या लोकांसारखं बिहेव करायला लागतो, या योसेफाच्या भावासारखं, की प्रभू तू आमची क्षमा केलीस का, मी कसं येऊ तुझ्या जवळ, तू माझी क्षमा कशी करशील, मी तर आय डोंट नो, आय थिंक यू आर स्टील मॅड ॲट मी. आपण हा मनामध्ये गृहीत विचार धरून ठेवतो की देवा तू माझ्या बरोबर डिसअपॉइंटेड आहेस ना, तुला माझं एकदम असं, तुला काय म्हणतात त्याला, तुला माझा निषेध करावा असा वाटत असेल, कारण मी किती पापी आहे आणि तू कसं काय माझ्यावर प्रीती करू शकतोस, लेट इट बी. अँड जीसस इज क्राईंग बिकॉज ऑफ सच थिंग्स. तो म्हणतो की अरे आय हॅव ऑलरेडी लव्ड यू, हाऊ मेनी टाइम्स डू आय हॅव टू प्रूव्ह दॅट आय लव्ह यू. ठीक आहे, तू देहामध्ये आहेस, तुझ्याकडनं पाप घडलं, यू हॅव रिपेंटेड विथ अ ट्रू हार्ट, आय हॅव फॉरगिव्हन इट, द प्राइस इज पेड. वाय आर यू स्टिल कंडेमिंग युअर सेल्फ? बिकॉज इफ यू डोंट कन्सिडर युअर सेल्फ लव्ड, देन मी शोईंग लव्ह डझंट मेक सेन्स. आणि त्या गोष्टीने येशूला पण वाईट वाटतं, अरे कितीदा मी तुला सांगू की मी तुझ्यावर प्रीती करतो, है ना. आपल्याला असं वाटतं अनेक वेळेला की आपण येशूला दुखवतो, आपण येशूला काय करतो, त्याच्यावर वी डिसअपॉइंट हिम. आणि आपल्याला वाटतं की नाही, मी त्याला इतकं दुखवलेलं आहे, मी इतका पापी आहे, मी इतका त्रासलेलो आहे, मी त्याच्या जवळ जाऊ शकतच नाही, मला शास्त्र वाचता येत नाही, कारण वाचल्यावर मला ते असं गिल्ट फिलिंग येतं, आय कॅनॉट, हाऊ कॅन आय गो टू दॅट लॉर्ड, हाऊ कॅन आय से दॅट लव्ह मी अगेन, कारण मी इतकं पापी आहे, मी इतकं पापात पडतो, मी कसं करू, मी प्रार्थना पण करू शकत नाही, कारण मी कुठल्या तोंडाने त्याच्याजवळ जाऊ प्रार्थना करायला, कुठल्या तोंडाने त्याच्याजवळ क्षमा मागू की देवा माझ्यावर तू परत पुन्हा एकदा प्रीती करशील का. म्हणून आपण काय करतो, जसं या भावानी चिठ्ठी पाठवली ना की तुझ्या वडिलांनी असं म्हणलंय, तसं आपण इतरांना सांगतो, पास्टर प्लीज कॅन यू प्रे फॉर मी, आय एम अ सिनर, कॅन यू प्लीज प्रे फॉर मी, मेक अ स्पेशल रिक्वेस्ट ऑन माय बिहाफ. का, कारण मी तर प्रार्थना करू शकतच नाही, मी म्हणजे माझी लायकीच नाही. अँड ऑल दॅट गिल्ट फिलिंग, कंडेमनेशन इज गोइंग ऑन इन युअर हार्ट, इन युअर माइंड. आणि प्रत्येक वेळेला येशू काय म्हणत असेल, आय एम नॉट मॅड एट यू, जसं योसेफ या ठिकाणी म्हणतो त्याच्या भावांना, कसं कळत नाही, मी त्या गोष्टींची क्षमा केली, आय हॅव फॉरगॉटन इट. कसं कळत नाही तुम्हाला अजून या गोष्टी. आज देखील आपण अशा प्रकारे जगतो की आपल्याला असं वाटतं की मी इतकं पापी, मी इतकं त्रासलेलं आहे, हाऊ कॅन आय गो इन फ्रंट ऑफ द लॉर्ड, द होली गॉड, है ना, आणि त्याच्यासमोर मी कसं जाऊ, अशुद्ध प्राणी. येशूनी काय केलेलं आहे, जीसस सेज दॅट व्हेन आय वेंट ऑन दॅट क्रॉस आय सॅक्रिफाइस्ड माय सेल्फ फॉर यू, तुमच्यासाठी मी माझा स्वतःचा प्राण दिलेला आहे, आणि त्याच्यानंतर माझ्या रक्ताद्वारे मी तुमचं पाप काय केलेलं आहे, पुसून टाकलेलं आहे. व्हॉट डज डेव्हिड से, साम 32, रिमेंबर दॅट वर्स, धन्य तो व्यक्ती, सुखी आहे तो व्यक्ती, ब्लेसेड इज दॅट मॅन हुज स्लेट इज वाईप क्लीन.
ज्याचे पाप आणि अपराध येशू किंवा देव कधीच लक्षात देखील ठेवत नाही. That God doesn't even remember anymore. Happy is that man, blessed is that man. आणि येशू म्हणतो की मी ऑलरेडी त्या गोष्टी केलेल्या आहेत. आय रिमेंबर युअर सिन्स नो मोर. तुमचे पाप मी तुमच्यापासून इतके दूर करेल की मी ते अक्षरशः पूर्वेपासून पश्चिम, ईस्ट पासून वेस्ट जितकं दूर आहे तितकं मी लांब करणार आहे. व्हॉट डज इट मीन? You will never find east, you will never find west. It's only, you can always find north, you can always find south. पण कधीच आपल्याला हे दोन्ही दिशा जे आहेत ना ते कधीच मिळणार नाही. दे विल नेव्हर इंटरसेक्ट. इट इज अन इन्फिनिट लूप. म्हणून येशू म्हणतो की तुमचे पाप मी तुमच्यापासून इतकं लांब करेल की त्या गोष्टींना मी लक्षात देखील ठेवत नाही. आय रिमेंबर युअर सिन्स नो मोर. आणि जर आपण पुन्हा एकदा देवाकडे गेलो, देव तू माझ्यावर प्रीती कसं करशील? किती मी पापी आणि कसं, म्हणजे आय डोंट नो. मग ते जे वर्स आहेत, ती जी वचन आहेत की प्रभू ज्या whom the sun sets free is free indeed, that verse will not make any sense, हे की नाही? And now what I'm trying to suggest to you and all of us today is that जर आपण अशा प्रकारे या भावांसारखं होपलेसली जगलो ना, एक आशा असलेल्या लोकांसारखी आपण जर जगलो ना, तर आपण इतरांना आशा कशी देणार? है ना? पॉल, रिमेंबर पॉल? तो व्यक्ती तर त्यांनी काय केलं पाहिजे होतं? त्यांनी तर आत्म्यात खचून जायला पाहिजे होतं. इन अ वे, इफ यू थिंक, इफ ही अंडरस्टूड द ट्रूथ, ज्या वेळेला त्याला सत्य कळालं होतं की येशू कोण आहे, तर जे पाप त्यांनी, घोर पाप त्यांनी जे केलं होतं, म्हणजे तो म्हणतो ना, कारण मी मंडळीचा छळ केला, त्या पापांसाठी तर त्यांनी त्याच्या आयुष्याचं काय बरं वाईट केलं असतं तरी आपण म्हणलो असतो बरं ठीक आहे. कारण वी विल से की केवढं मोठे मोठे पाप केले किंवा जे काय. बट पॉल सेज दॅट आय रिजॉइस इन द लॉर्ड ऑलवेज, बिकॉज इट इज थ्रू हिज ब्लड दॅट आय हॅव बीन सेव्ड. I have been justified. You know what does it mean to be justified? मी इथं ना माझ्या या बुकमध्ये असं I just made a small note. Justified means just as if I never sinned. Justified. It is not covered up. ते काय त्याच्यावर काहीतरी असं नाही का झाकून ठेवलंय किंवा ते त्याच्या कुठून तरी असं नाही का इथून काढून दुसरीकडे ठेवलंय, असं पण नाही. इट इज कम्प्लिटली इरॅडिकेटेड. रोमन्स 5:1 पाऊल असं म्हणतो, आय एम जस्टिफाईड. येशू आपल्यावर अशा प्रकारे प्रीती करतो की जसं काय आपण कधी पाप केलंच नाही, अशा प्रकारे तो आज मला बघतो, अशा प्रकारे तो आज आपल्याला बघतो. आणि बरेच लोकांना, आपल्यासारख्या लोकांना हे गैरसमज होतो, कारण आपल्याला काय वाटतं माहितीये का, जीसस लव्स मी नॉट फॉर हू आय एम बट हू आय शुड बी. म्हणजे काय, आपल्याला असं वाटतं की मी आज जसा आहे ना, अजून मी इतकं परिपूर्ण नाही, अजून मी इतका पवित्र नाहीये, अजून मी त्या प्रकारे शुद्ध झालेलं नाहीये, तर आय स्टील नीड टू बिकम अ लिटल बिट प्युअरर, देन जीसस विल लव्ह मी प्रॉपरली. है ना? हाऊ डज जीसस लव्ह यू? येशू आपल्यावर आणि तुमच्यावर, आपल्या सर्वांवर कशी प्रीती करतो? ही लव्स यू फॉर हू यू आर. तुम्ही जसे आहात तशी त्यांनी तुमच्यावर प्रीती केली. हू यू आर, नॉट ॲज यू शुड बी. आपण जे म्हणतो ना, 2 दिवसांनी मी अजून शास्त्र वाचेल, अजून उपास प्रार्थना करेल, मग देव माझ्यावर जास्त प्रीती करेल किंवा मग तो परिपूर्ण प्रीती करेल माझ्यावर. इट्स नॉट लाईक दॅट. वी कॅनॉट अर्न हिज लव्ह. दॅट इज हाऊ हिज लव्ह इज, अनकंडिशनल. एक ॲव्हरेज ख्रिश्चन पर्सन जो आहे ना, एक ॲव्हरेज ख्रिस्ती व्यक्ती, तो कसा विचार करतो? तो असंच विचार करतो, देव माझ्यावर प्रीती करतो, निश्चित करतो. कशी करतो? हा, ठीकठाक करतो, सॉर्ट ऑफ. पण फक्तच जर मी अजून पवित्र जगलो असतो, फक्तच जर मी अजून नीतिमानाने जगलो असतो, अजून न्यायीपणाने मी वागलो असतो, अजून पवित्र मी जर जगलो असतो, तर देवाने माझ्यावर अजून प्रीती केली असती किंवा तो माझ्यावर अजून प्रीती करेल. दिस इन्फेक्ट्स ख्रिश्चॅनिटी टुडे. जितकं जास्त, द मोर वी लिव्ह इन गिल्ट, द मोर वी विल कंडेम आवरसेल्व्स. है ना? आणि जितकं आपण गिल्टमध्ये जगू, जितकं आपण त्याच्यामध्ये कंडेमनेशनमध्ये जगू, तितकं आपण स्वतःला काय करतो माहितीये का, देवाबरोबर, देवाच्या जवळ येण्यापासून आपण रोखतो. वी लिमिट आवरसेल्व्स, कारण आपण विचार करतो, देवा मी तुझ्या समोर यायचं योग्य पण नाहीये. यू आर सो होली, आय एम सो फिल्दी. है ना? यू आर लव्हिंग, यू आर काइंड अँड आय एम अ रेचेड मॅन. तर मी तुझ्या जवळ येऊ शकत नाही. सो लेट अस स्टे अवे फ्रॉम इच अदर. See, remember one thing. ज्याला आपण, sometimes when we fall in sin, what happens next?
ज्यावेळेला आपण पापात पडतो त्याच्यानंतर काय होतं, लगेच दुसऱ्या दिवशी प्रार्थना बंद होती, लगेच त्याच्यानंतर शास्त्रवाचन बंद होतं. देयर इज अ बिग पॉज. वाय? दॅट गिल्ट फिलिंग इज कंटिन्युअसली प्रिकिंग यू अँड टेलिंग यू दॅट जीसस डझंट लव्ह यू एनी मोर नाव. है ना? वी ऑट टू रिपेंट. आपण पश्चाताप निश्चित केला पाहिजे. त्या गोष्टी पुनरुत्थानित त्याचं काय म्हणतात त्याला, वी शुड नॉट रिपीट देम अगेन अँड अगेन. निश्चित आपण देवाजवळ एका स्वच्छ अंतकरण येऊन त्याच्याकडे काय केलं पाहिजे, क्षमा मागितली पाहिजे. देवाला सांगितलं पाहिजे, देवा आमची तू क्षमा कर, माझ्याकडनं हे पाप घडलं किंवा मला समजलं नाही किंवा जे काय असेल, हाऊ एव्हर यू मे हॅव सेंड ऑर आय मे हॅव सेंड, वी मस्ट गो टू द लॉर्ड अँड कन्फेस. बट विथ व्हॉट हार्ट? विथ अ जेन्युइन हार्ट. की देवा मी ते परत एकदा करू नये, परत एकदा माझ्याकडनं परत एकदा घडू नये, म्हणून तू मला तुझ्या पवित्र आत्म्याने भर, मला परिपूर्ण कर, सँक्टिफाय कर. बरं वाईटाचं जे ज्ञान तू मला दिलंय, जे वचनातनं मला समजत आहे, जे आत्मा मला दाखवतो, तर वाईटाचा द्वेष करायला मला तू शिकव, पापापासून यू टर्न मारायला मला तू सांग. दॅट इज हाऊ कन्फेशन वर्क्स. म्हणून दावीद काय म्हणतो की त्याचं देवापासून दुराव का निर्माण झाला होता, कारण तो जेव्हा पापात पडला होता, आठवतं आपण हे बघितलं होतं चॅप्टर 32 साम्स. तो पापात पडल्यानंतर त्याचं गिल्ट फिलिंग इतकं वाढलं की तो देवापासून दुरावला गेला. देयर वॉज अ बिग गॅप. आणि तो खचून गेला होता. तो अक्षरशः त्याचं जीवन एकदम उद्ध्वस्त झाल्यासारखं तो जगत होता. हिज डिवोशन स्टॉप, हिज रेग्युलर कॉन्व्हर्सेशन्स विथ द लॉर्ड स्टॉप. नाही तर दावीद कसा होता, तो त्याच्या कामामध्ये असताना देखील देवाची उपकारस्तुती करत होता. तो काय करायचा, ते झाडाखाली बसून वीणा वाजवायच्या देवाची उपकारस्तुती करत. तो इतक्या बोल्डली बोलला की कोण नाही जाईल, मी जाईल देवाच्या वतीने, मी लढायला जाईल गोलियात पण. अँड नाव सी व्हॉट हॅपन्स आफ्टर ही सिन्ड. जसं तो पापात पडला, दॅट गिल्ट केम ऑन टू हिम सो मच की तो खचून जात गेला. आणि त्यानंतर जेव्हा त्याला सत्य कळालं की व्हॉट आय मस्ट डू, त्याला कळालं की मी देवाकडे यावं, उघडपणे मी माझ्या पापांची कबुली करावी, त्याला परत एकदा करू नये म्हणून मी त्याच्याकडे सहाय्य मागितलं पाहिजे. अँड देन वेन ही गोज टू द लॉर्ड अँड कन्फेसेस, तो म्हणतो हॅपी इज द मॅन हुज सिन्स हॅव बीन वॉश्ड अवे अँड हुज ट्रान्सग्रेशन्स ही रिमेंबर्स नो मोर. हॅपी इज दॅट मॅन. काय झालं कन्फेशनमुळे? ही केम क्लोजर टू द लॉर्ड. आपण पाहिलं होतं हे की कन्फेशन्समुळे काय होतं, पापाची सत्ता आपल्यावरनं उठत जाती. द होल्ड ऑफ सिन स्टार्ट्स कमिंग ऑफ. जी सत्ता आपल्यावर पाप धरून ठेवलेली असती ना, ती हळूहळू सुटत जाते, जितकं आपण रोज देवाकडे जाऊन कबूल करतो छोट्या छोट्या गोष्टींसाठी. आणि त्याचबरोबर पुढं काय होतं की आपण देवाच्या अजून जवळ जातो. वी बिकम मोर अँड मोर क्लोजर टू हिम. कारण आपल्याला त्यावेळेला कळतं की प्रभू मी तर अशुद्ध आहे, मी चुकीचा आहे, तूच योग्य आहेस, मला शुद्ध कर. अँड टुडे वी नीड टू अंडरस्टँड की देवाजवळ आपण ज्या वेळेला जातो, तर आपण कुठलं अंतकरण घेऊन जातो. दावीद ज्यावेळेला त्याला सगळं सत्य कळालं, मग तो पश्चातापी अंतकरण देवाकडे गेला कबूल करायला, की या भावांसारखं जे योसेफाकडे आले आणि म्हणाले, बाबा असं करू नको, परत आमची सूड घेऊ नको. कारण योसेफाचं रिॲक्शन कसं होतं, येशूचं रिॲक्शन कसं होतं, त्या दोघांना वाईट वाटलं. त्या दोघांना काय झालेलं, दुःख पोचलंय. दे से दॅट अरे आय हॅव फॉरगिव्हन यू. बरेच वेळेला आपण ज्या वेळेला या गोष्टींबद्दल विचार करतो, तर आपल्याला काय वाटतं, हाऊ डज जीसस लव्ह मी? डज जीसस लव्ह मी? नो, प्रॉब्ली नॉट. ही लव्स मी टुडे. डज ही लव्ह मी टुडे? जीसस लव्स मी टुडे. प्रभू आज माझ्यावर तशीच प्रीती करतो जशी त्यांनी जगाच्या पृथ्वी स्थापना अगोदर केली होती. वधस्तंभावर जी प्रीती त्यांनी माझ्यावर दर्शवली, तीच प्रीती आज पण माझ्यावर आहे. माझ्या आईच्या उदरात मला तो निर्माण करायच्या अगोदर जी त्यांनी माझ्यावर प्रीती केली, तीच प्रीती आज देखील माझ्यावर आहे. असं नाहीये की कधीतरी माझ्यावर तो अधिक प्रीती करेल. जीसस लव्स यू ॲज यू आर, नॉट ॲज यू शुड बी. हे मनातनं आपण विचार काढला पाहिजे की मी काहीतरी केलं तर देवाची प्रीती मी कमवू शकतो. निश्चित पवित्रपणे आपल्याला जगायलाच पाहिजे. निश्चित आपण न्यायपण मिळवण्यासाठी किंवा नीतिमानाने आपण आपल्या जीवनामध्ये जगलंच पाहिजे. देवाच्या वचनाच्या अनुसार आपण जगलंच पाहिजे. त्याच्या जवळ आपण राहिलंच पाहिजे. बट डोंट हॅव दिस मिसकन्सेप्शन दॅट जीसस लव्स यू बेस्ड ऑन सम कंडिशन. ही लव्स यू अनकंडिशनली. आणि योसेफाला त्या ठिकाणी वाईट वाटलं आणि म्हणून तो रडला.
त्याला असं वाटलं की त्याचे भाऊ जे आहेत ते काय विचार करत होते. त्याला वाटलं त्याचे भाऊ असे विचार करतात की अरे बापरे, आता आमचा छळ होईल, आमचा न्याय होईल, जे काय आम्ही पाप केले, जे काय आम्ही ह्याच्या विरुद्धामध्ये आम्ही वागलो होतो. येशू आपल्या पापांसाठी रडण्यापेक्षा तो आपल्यासाठी रडतो. त्याला आपल्या पापांसाठी दुःख होण्यापेक्षा त्याला आपल्यासाठी दुःख जास्त होतं. की तुम्ही असा विचार का करता? व्हॉट डिड आय डू ऑन द क्रॉस? डोंट यू रिमेंबर? कम बॅक टू मी. व्हॉट डिड द प्रॉडिगल सन्स फादर डू? तो जो उधळा पुत्र होता त्याच्या वडिलांनी काय केलं? त्याला काहीही बोलला नाही. ही जस्ट केम अँड ही हग्ड हिम. है ना? दॅट ऍक्ट ऑफ लव्ह. ही डिड नॉट हॅव टू प्रूव्ह हिज लव्ह अगेन की मी प्रीती करतो तुझ्यावर. ही डिड नॉट हॅव टू डू दॅट. ज्या वेळेला आपण असा विचार करतो की आपल्याला आपल्या आपल्या पापांमुळे आपल्याला ज्या वेळेला गिल्ट वाटू लागतं किंवा आपल्याला अजून सॉरी फील व्हावं लागतं स्वतःसाठी, आणि आपल्याला असं वाटतं की येशू माझ्यावर प्रीती करत नाही, त्यावेळेला आपण येशूपासून दुरावले जात असतो. दॅट गिल्ट फिलिंग, दॅट कंडेमनेशन इज ब्रिंगिंग अस अवे. आणि दोष लावायची भावना कोणाची आहे? सैतानाची आहे. आपण बघतो येशू तिथं आपल्यासाठी पक्ष मांडत आहे, आपल्यासाठी तो लढत आहे देव पित्यासमोर. येस्टरडे ओनली वी रेड दॅट इन John 1 chapter 2 he says that he is a advocate who speaks for us, that don't worry father, he will come back, my child will come back. है ना? Then what should we do? We must go back to the Lord and say की प्रभू तुझ्या वाचून आमचा कोणी नाही, तू आमचं तारण कर, पापापासून आम्हाला सोडव, तुझ्या येण्यापर्यंत आम्ही पवित्र असं ठरावं आणि तुला आवडेल असं आमचं आयुष्य राहावं, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. तुझ्यापासून लांब आम्हाला जाऊ देऊ नको. बिकॉज व्हॉट हॅपन्स, सी व्हॉट डेव्हिड सेड, आयुष्य त्याचं उद्ध्वस्त झाल्यासारखं त्याला वाटलं होतं. वेन अ पर्सन गोज अवे फ्रॉम गॉड, दॅट जॉय इज टेकन अवे. है ना? अँड इफ वी कॉन्स्टंटली थिंक की देवाला मी कशा प्रकारे, नाही का, हाऊ कॅन आय अर्न गॉड्स लव्ह? वी कॅन नेव्हर अर्न गॉड्स लव्ह. आपण असं काहीच करू शकत नाही ज्याच्याने आपण देवाची प्रीती कमवू शकतो. आपण काही न करता देवाने आपल्यावर प्रीती केलेली आहे. आता विचार करण्यासारखं असं आहे, ज्या वेळेला आपण देवाच्या ह्या प्रीतीमुळे आपण जेव्हा दुरावले जातो, कारण पापाची विचार आपल्यावर इतके हावी होऊन जातात, आपल्याला असं वाटतं की आपण चुकीचं आहोत, आपण एकदम, नाही का, वी आर डिस्गस्टिंग. वेन वी स्टार्ट गोईंग अवे फ्रॉम द लॉर्ड, त्यावेळेला आपल्यामध्ये देवाची प्रीती निर्माण तशीच राहती का? नाही राहत. कारण पापाची सत्ता तशीच बनलेली असती. आपण अधिक पापामध्ये पडतो आणि त्यामुळे देवाची प्रीती जी आहे ना, ती आपल्यामधनं दुसऱ्यांपर्यंत पण पोहोचत नाही. इफ अ पर्सन डझंट फील लव्ड, हाऊ कॅन ही लव्ह समबडी एल्स? जो स्वतः त्यांनी प्रीती अनुभवत नाही, जो स्वतः तो व्यक्ती त्या प्रीतीचा, नाही का, आनंद घेत नाही, who doesn't enjoy that love from God, how can he show that love to others? तो दुसऱ्यांना कसं दाखवेल? अँड टुडे वी आर हिअर टू शो दॅट लव्ह टू अदर्स. काय म्हणलंय येशूनी? काय म्हणलं होतं की तुम्ही एकमेकांवर अशी प्रीती करा आणि तुमच्यामध्ये देवाची प्रीती अशी वस्ती करू दे की लोकांनी ते बघून त्यांना समजू दे की तुम्ही माझे शिष्य आहात. द वर्ड ऑफ गॉड सेज, देवाचं वचन असं म्हणतं की शेवटच्या दिवसांमध्ये काय होणार आहे? प्रीती थंडावेल. है ना? द लव्ह ऑफ मेनी विल ग्रो कोल्ड. मॅथ्यू. आणि येशूनी ज्या प्रकारे आपल्यावर प्रीती केली आहे, ज्या प्रकारे तो आपल्यावर प्रीती करत आहे, यासाठी नाही की आपण कसे बनणार आहोत किंवा एक दिवशी जसं परिपूर्ण बनलो मग तो त्याच्यावर आपल्यावर प्रीती करेल त्या दिवशी, असं नाहीये. ही लव्हज अस फॉर हू यू आर टुडे. है ना? we cannot earn Jesus' love, but he loves us anyway. आणि आज देखील जर मी तुम्हाला सांगितलं ना की येशू तुमच्यावर प्रीती करतो, तर आपल्यापैकी बरेच लोक, आपल्याला असं वाटत असेल, हो बरं करतो का? मे बी नॉट कम्प्लिटली. आपण पूर्णपणे त्या गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नाही, कारण आपल्याला माहित असतं ह्या गोष्टी आहेत, ह्या चुकीच्या गोष्टी आहेत, मी अजून देखील पापामध्ये आहे. है ना? बट जीसस लव्स यू. दिस इज व्हॉट यू नीड टू नो. दिस इज व्हॉट द बायबल इज ट्राइंग टू टेल अस, की येशूनी जगावर प्रीती केली, देवानी या जगावर इतकी प्रीती केली, त्यांनी आज तुमच्यावर माझ्यावर अशीच प्रीती तो करत आहे. इट डज नॉट चेंज. काय म्हणलं? इट इज इम्पॉसिबल फॉर गॉड टू चेंज. इट इज नॉट पॉसिबल फॉर हिम. इट इज इम्पॉसिबल फॉर गॉड टू लाय. आपल्याला मागे आपल्या मनामध्ये असा विचार वाटतो की नाही ठीक आहे,
तो माझ्यावर प्रीती करतो हे मी ऐकलंय बऱ्याच वेळेला. पण फक्त जर मी अजून थोडंसं स्वतःला सुधारलं किंवा अजून मी स्वतःला थोडं नाही का, आय बिकम अ लिटल बिट मोर रिलिजियस, मोर होली, मे बी देन इट विल बी बेटर. मे बी मग तो माझ्यावर बरं अजून परिपूर्ण प्रीती करेल. सी वॉट पॉल सेज, सी वॉट एब्राहम सेज, दॅट आय एम अ रेचेड मॅन. मी काय करू शकतो ज्याच्यामुळे तू माझ्यावर प्रीती करशील, है ना. अँड ऑल द मोर अगेन आय एम से दिस, कारण रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि 9वं वचनमध्ये पाऊल काय म्हणतो, दॅट लेट अस रीड दॅट लास्ट वर्स, की देवाची प्रीती आपल्यावर आहे ही आपल्याला माहीत असली पाहिजे. वी शुड नो दिस बिकॉज दॅट इज वॉट विल कीप अस क्लोजर टू हिम. तीच अशी गोष्ट आहे जी आपल्याला पापापासून दूर ठेवणार आहे, इतरांना सांगण्यासाठी आपल्याला सहाय्य करणार आहे की देवाची प्रीती आहे, त्याचा अनुभव घ्या. ओ टेस्ट अँड सी हाऊ गुड द लॉर्ड इज. And now let's read Romans chapter 12 and verse number 9. What is Paul saying here? This is a warning again which comes with love. कारण तो असं म्हणतो की love must be sincere. प्रीती कशी पाहिजे? प्रीती प्रामाणिक पाहिजे. Hate what is evil and cling on to what is good. प्रीती कशी पाहिजे? प्रीती प्रामाणिक पाहिजे. वी मस्ट लव्ह आवर लॉर्ड सिन्सिअरली. लॉर्ड, आय नो दॅट यू आर होली. मला माहिती आहे की मी चुकीचं आहे, मीच चुकणार आहे, पण तरी देखील तू माझ्यावर प्रीती करतो. आय नो दिस. बट लॉर्ड हेल्प मी टू लव्ह यू सिन्सिअरली विथ ऑल माय हार्ट. आणि जी प्रीती तू माझ्यावर करतोस, जी प्रीती माझ्यामध्ये, तुझी प्रीती जी माझ्यामध्ये वसती, त्या गोष्टीद्वारे मला पापाचा द्वेष करायला शिकव, वाईटाचा द्वेष करायला शिकव. कारण असं नको व्हायला आय क्लिंग ऑन टू बोथ द थिंग्स. काय म्हणतो येशू की दोन्ही होडीवर कोण पाय ठेवू शकतं का? कॅन एनी पर्सन कीप 2 legs on one in each boat? No. When we say that God's love resides in us, we must start hating evil. Give up on the flesh, है ना. वधस्तंभावर त्यांनी काय म्हणतो, पाऊल म्हणतो की आय हॅव क्रुसिफाईड माय ओल्ड सेल्फ ऑन द क्रॉस. आपण आपल्या या गोष्टीमधनं आपल्याला हेच शिकायचं आहे की समटाइम्स द वर्ड्स ऑफ अनबिलीफ, म्हणजे अविश्वासाचे बोल किंवा अशा प्रकारचे विचार, ह्या गोष्टींनी देवाला पण दुःख होतं. जसं योसेफाला दुःख झालं होतं त्याच्या भावाकडनं आलेल्या या पत्रामधनं. तो म्हणतो अजून कसं कळत नाही, व्हॉट एल्स शुड आय डू. सेम वे जीसस मस्ट बी थिंकिंग की अजून मी काय करू, स्वतः वधस्तंभावर येऊन मी माझा प्राण दिला, अजून काय करू. He established a covenant with us. What else should I do? You no longer have to pay for your sins because I paid it all. All you have to do is obey my Father's commands and let my love remain in you. हे की नाही काल आपण वाचलं योहान 15 मध्ये की देवाची प्रीती तुमच्यामध्ये असू द्या. कशी असेल ती प्रीती? God is saying that I love you. So this condemnation, this guilt, we need to make sure that we go to the Lord. आपण देवाकडे एक स्वच्छ अंतकरण घेऊन, प्रामाणिक आणि एक खरं अंतकरण घेऊन आपल्या सर्व पापांची क्षमा मागावी. देवाजवळ ही प्रार्थना करावी की देवा आम्हाला या गोष्टीतनं सुधार, आमच्यामधनं हे पापाची सत्ता तू काढ आणि तुला आवडणारा असं आमचं जीवन व्हावं म्हणून आमचं सहाय्य कर. There are 2 things that come with love. One is that we must be sincere. परत 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 देवाकडेच जाणं, कारण आपल्याला त्याच्याबरोबरच राहायचंय. अँड सेकंडली हेट व्हॉट इज इव्हल. जे काय पाप आहे, जे काय इव्हल आहे त्याचा द्वेष करणं. व्हॉट डज इट से? इट सेज हेट इव्हल. आर वी हेटिंग इव्हल? आपण पापाचा द्वेष करतो की नाही? हा आज आपण विचार करूया. लेट अस प्रे.